माझ्या वडिलांची जी अंत्ययात्रा झाली ती रावेतला झाली आणि आमच्या गावातला 10वा चिंचवडला झाला. हे दुर्दैव आहे आमच्या गावातलं. बाकी ठिकाणी सगळीकडे विकास झाला, मग वाल्लेकरवाडीमध्ये विकास का व्हावा नाही, प्रभाग क्रमांक 17 मध्ये का व्हावा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला तिथं डावललं गेलं. वडिलांनी जे दिलं ते मी आजपर्यंत जतन केले आणि इथं पुढून पण जतन करणार. आणि आता सिनियर सिटीजननी थोडं थांबावं. असा एक विषय आहे की तो जर झाला नाही तर भविष्यात त्यांच्या आणखी अडचणी वाढतील. तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न? उद्या मी कागदावरती काम करणार नाहीये, मी जे काम करणार आहे ते डायरेक्ट ऑन फील्ड करणार आहे. तर त्यात असं नेमकं कोणतं महत्त्वाचं एक काम होणं गरजेचं आहे? तर स्मशानभूमी पहिल्या 2.5 वर्षात मी स्वतः करणार. पण तुम्हाला सतत काही ना काहीतरी मदत करावीशी वाटते आणि कळून तर द्यायची नाही, म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहायचं. बरोबर. तर हे या वयात शिकलात कसं? माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी मला सांगितले, तुझी पोचपावती लोक देतील, त्याच्यापेक्षा मोठं समाधान कोणतं नाही सर. तर या दृष्टिकोनातून पावलं टाकताना आतापर्यंत आपण जे काही समाजकार्य केलेलं आहे त्यात काय प्रामुख्य? पहिलं कोणी येऊ न येऊ पण मी पहिला असणार सर. तुम्ही MBA होऊन सुद्धा राजकारणात काय असं? त्यांचं जे स्पिरिट आहे, त्यांची जी ताकद आहे ती आम्हाला ऊर्जा देणारी. तर त्याच्यामुळे आपण त्या दिवशी डे 1ला म्हणले, तू टेन्शन घेऊ नको, तू उभा राहा. तुमच्याकडनं लोकांनी अपेक्षा काय करायला हवी? तुमचे प्रश्न सुटले पाहिजे, तुमच्या समस्या सुटल्या पाहिजे. स्मार्ट प्रभागमध्ये केवळ रस्ते, गटार, नाले, पाणी हा म्हणजे स्मार्ट प्रभाग नाही. काय याच्या व्यतिरिक्त काय? आता नवीन युवांना ताकद भेटली पाहिजे. स्मार्ट सिटी असं जे काही सांगण्यात आलं त्या संदर्भात जर आपण विचार केला तर खरंच आपल्या प्रभागात तसं काही विकास झाला का? आणि मी जनतेला आवाहन करतो की एक वेल एज्युकेटेड, एक चांगला नगरसेवक म्हणून तुम्ही मला निवडून द्या. माझ्या गावाचा, माझ्या प्रभागाचा जेवढा विकास करता येईल तो 100% सर मी करणार.